आई वडिलांनी शिकवून मोठं केलं, त्यांच्या आजारपणात जायला जर मला सासरच्या परवानगीची भीक मागावी लागत असेल तर माझ्या या गोल्ड मेडलचा काय उपयोग? मी सुशिक्षित सून आहे की फक्त रिमोटवर चालणारी बाहुली? पहा पल्लवीचा तो एक निर्णय ज्याने सासरच्यांच्या डोळ्यात झणझणीत अंजन घातलं. सकाळी 5:15चा अलार्म वाजण्यापूर्वीच पल्लवीचे डोळे उघडतात. शरीर थकलेलं असतं पण मन यंत्रवत झालेलं असतं. शेजारी अजय गाढ झोपलेला असतो. पल्लवी उठते, अंथरुणाची घडी घालते आणि दिवसाच्या त्या न संपणाऱ्या चक्रात स्वतःला झोकून देते. किचन मध्ये पाऊल ठेवताच सुरू होतो एक अदृश्य संघर्ष. गॅसची निळी ज्योत, कुकरची शिट्टी आणि मिक्सरचा आवाज. या आवाजात पल्लवीचं स्वतःचं अस्तित्व कुठेतरी हरवून गेलेलं असतं. सासूबाई हॉलमध्ये येतात. चहाचा कप हातात घेताना त्यांच्या चेहऱ्यावर एकही समाधानाची रेघ नसते. पल्लवी काहीच बोलत नाही. ती डब्बे भरते, नाश्ता टेबलवर ठेवते आणि स्वतःचा डब्बा बॅगेत कोंबून ऑफिसला पळते. बसमध्ये खिडकीपाशी बसल्यावर तिला जाणवतं की तिचे डोळे सुजलेत. रात्री नीट झोप न झाल्यामुळे नाही, तर रोजच्या त्या परफेक्ट सून असण्याच्या दडपणामुळे. ऑफिसमध्ये पल्लवी एक वेगळी स्त्री असते. तिचा आत्मविश्वास, तिचे निर्णय आणि तिचं कौतुक. तिथे ती पल्लवी असते, कुणाची तरी सून नसते. पण संध्याकाळचे 6 वाजले की तिच्या चेहऱ्यावर पुन्हा सावट येतो. आज घरी जायला उशीर झाला तर? हा विचार तिला धडकी भरवतो. घरात शिरताना ती गुन्हेगारासारखी शिरते. सासूबाईंच्या नजरा घड्याळाच्या काट्यासारख्या तिच्यावर खेळलेल्या असतात. अजय सोफ्यावर बसून लॅपटॉपमध्ये गुंग असतो. त्याला या मानसिक युद्धाची पुसटची कल्पनाही नसते. त्या रात्री पल्लवीच्या आयुष्यातलं सर्वात मोठं वादळ येतं. बाबांचा फोन येतो. त्यांचा थरथरणारा आवाज सांगतो की आईची तब्येत बिघडली. पल्लवीचं हृदय जोरात धडधडायला लागतं. ती धावतच हॉलमध्ये येते. सासूबाई आणि अजयला ती विनवणी करते. आईला दवाखान्यात नेले, मला उद्या 2 दिवसांसाठी माहेरी जावं लागेल. पण सासूबाई टीव्हीचा आवाज वाढवतात आणि थंडपणे म्हणतात, उद्या नणंद येणार आहे, तिला सोडून तू जाणं बरं दिसेल का? लोकांच्या जिभा उठतील. अजयला विचार आधी, तो हो म्हणाला तर बघू. पल्लवी आशेने अजयकडे बघते, पण तो मान वर न करताच म्हणतो, अगं पल्लवी, आई म्हणते ना, मग थांब की 2 दिवस. नणंद येणार असताना तू जाणं म्हणजे घरचे नियम मोडण्यासारखं आहे. तू या घरची सून आहेस, थोडं समजून घे. पदवी मोठी घेतली म्हणजे मोठ्यांची मर्जी विसरायची नसते. पल्लवी सुन्न होते. तिचे हात थरथरत असतात. तिला जाणवते की तिचं शिक्षण, तिचा पगार, तिचं अस्तित्व हे सगळं सासरच्या परवानगीच्या अदृश्य रिमोटवर चालते. ज्या आई वडिलांनी तिला गोल्ड मेडलिस्ट केलं, त्यांच्या आजारपणात जायला तिला कोणाची तरी भीक मागावी लागते. ती रात्र पल्लवीसाठी युगासारखी मोठी होती. ती झोपली नाही, ती फक्त विचार करत होती. सकाळी 7 वाजले. घरातली नेहमीची धावपळ सुरू झाली. सासूबाई चहाची वाट बघत होत्या. अजय त्याचा डब्बा शोधत होता. पण आज किचन मध्ये कुकरची शिट्टी वाजली नाही की चहाचा सुगंध आला नाही. पल्लवी शांतपणे बाहेर आली. तिने ऑफिस बॅग भरली होती. तिच्या हातात एक पांढरा कागद होता. तिने तो कागद सासूबाई आणि अजयच्या समोर टेबलावर आदळला. अजयने तो कागद उचलला आणि वाचू लागला. वाचता वाचता त्याचा चेहरा पांढरा पडला. सासूबाईंच्या हातातला चहाचा कप थरथरायला लागला. पल्लवी तिथेच उभी होती, खंबीर, शांत आणि निर्भीड. तिने घर सोडलं नव्हतं, पण त्या कागदावर असं काहीतरी लिहिलं होतं त्याने सासरच्या या गुलामीच्या भिंतींना तडे दिले होते. काय होतं त्या कागदात? पल्लवीने थेट राजीनामा दिला होता का? सासरच्यांसमोर काही अटी ठेवल्या होत्या की आणखी काही? पल्लवीचा हा पलटवार सासरच्यांना कसा बदलेल? तुमच्या प्रतिक्रिया कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि मी सुशिक्षित सून की बाहुली भाग 2 पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.